Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आमदार उदय सामंत आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। बेळगावात तुम्ही जाणार आहात का? 13 किंवा 14 तारखेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांशी चर्चा करून त्यांना भेटण्यासाठी नक्की जाणार आहे। अशा पद्धतीचे निर्देश देखील मला आणि आमच्या 1-2 सहकाऱ्यांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। मला असं वाटतं की आज आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे, परंतु ज्या पद्धतीनं कर्नाटकचं सरकार, काँग्रेस सरकार ज्या पद्धतीनं मराठी माणसावर अन्याय करतंय याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या उभाटाची भूमिका काय हे देखील स्पष्ट झालं पाहिजे। कारण शेवटी मराठी बांधवांवर होणारा जो अन्याय आहे हा दूर करण्यासाठी मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलेला होता। सीमा भागातल्या लोकांना पाणी देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला, सीमा भागातल्या लोकांना कॅनल देण्याचा निर्णय आम्ही घेतला, मराठी संस्थांना अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला। परंतु हे मागच्या सगळ्या 2.5 वर्षामध्ये बंद होतं, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं आणि ह्या सगळ्या ज्या योजना आहेत मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा चालू राहतील। पण आदित्य ठाकरे म्हणतात की बेळगाव केंद्रशासित करायला पाहिजे, या वक्तव्याकडे नेमकं कसं पाहता? बेळगाव केंद्रशासित करायला पाहिजे न करायला पाहिजे हा केंद्र शासनाचा अधिकार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन चालू आहे, परंतु आज जो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अडलेला आहे की महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना कर्नाटकनं जी बंदी घातलेली आहे त्याच्यावर खरं बोललं पाहिजे ना। बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतर होत राहतील, पण त्यांचा एकीकरण समितीचं जे संमेलन होतं त्या संमेलनापासून दूर ठेवण्याचं काम मराठी नेत्यांना हे तिथल्या काँग्रेसच्या कर्नाटकच्या सरकारनं केलेलं आहे। त्याच्यावर मवियाची महाराष्ट्रातली भूमिका काय हे पहिलं स्पष्ट झालं पाहिजे। ते सुप्रीम कोर्ट, केंद्रशासित हे जुने झालेल्या गोष्टी आहेत, त्याच्यातून निर्णय व्हायचे तेव्हा होतील। पण या 2 दिवसापूर्वी जो प्रसंग घडला आहे आणि जी काही दंडुकेशाही करून मराठी माणसाला तिकडे येण्यापासून रोखलं जातं आहे त्याच्याबद्दलची इथल्या महाविकास आघाडीची भूमिका आहे ती त्यांनी स्पष्ट करावी। नक्की सध्या इशारोमध्ये काय सुरू आहे? जयंत पाटील यांचं जे भाषण झालं आहे बरीच चर्चा सुरू। जयंत पाटील साहेबांनी आजच्या भाषणामध्ये अतिशय चांगलं भाषण जयंत पाटील साहेबांचं झालं आणि जयंत पाटील साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला की इनडायरेक्टली ते असं म्हणाले की EVMचा याच्याशी काही संबंध नाही। कारण त्यांनी सांगितले की आम्ही इतकी टीका केली, आम्ही टोकाला जाऊन बोललो, आम्ही सगळ्या महिलांच्या अत्याचारावर बोललो, आम्ही भ्रष्टाचारावर बोललो, परंतु लोकांनी आमचं ऐकलं नाही। लोकांनी पुन्हा एकदा महायुतीचे आमदार निवडून दिले, त्याच्यामुळं आमची संख्या कमी आहे हे आम्हाला मान्य आहे। याचा अर्थ EVMमध्ये काही घोटाळा नाही हे स्वतःच त्यांनी जाहीर केलं। पण त्यांनी संकेत पण दिले आहेत की योग्य वेळी योग्य निर्णय। तो देखील किस्सा मी आपल्याला सांगतो की ज्यावेळी काही विनोद होतात त्यावेळी अजितदादा असं म्हणाले की माझं पूर्ण लक्ष जयंत पाटील साहेबांवर आहे। तर जयंत पाटील साहेब म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ब्रीदवाक्य आहे त्याच्यावर माझं लक्ष आहे आणि ते म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय। हा निर्णय मान्य असेल, वेळी योग्य निर्णय जयंत पाटील साहेब काय घेतात त्याच्याकडे सगळं लक्ष लागलेलं आहे। पण ते आवडतील आलेले तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे उदय सामंत यांनी आणि 13 किंवा 14 तारखेला बेळगावात जाणार असं सुद्धा म्हणतात। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।